जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात आणि सायकोलॉजिकली तुम्ही अजूनही स्ट्रॉंग नसाल ना, तर मी तुम्हाला आज एक पॉईंट सांगतो, तो समजून घ्या. ह्या पॉईंट जर समजला, तर मार्केटमध्ये तुम्हाला कधीही मार्केटला सोडून जाण्याची गरज पडणार नाही. तर सिम्पली मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस होण्याचं सर्वात जास्त इम्पॉर्टंट कारण काय असतं ना, तर मार्केटमध्ये ते असतं तुमचा बिग लॉस. मी असं का म्हणतोय, की मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिट करता, तुम्ही 7-8 दिवस प्रॉफिट करता. पण एका दिवशी तुम्हाला असा लॉस होतो, की तुमच्या 7-8 दिवसाचं प्रॉफिट संपूर्ण घेऊन जातो आणि त्याबरोबर तुमची कॅपिटलही जाते. सिम्पली जर तुमची कॅपिटल असेल ना, तर ह्या कॅपिटलमधील 5 ते 10% लॉस तुमचा डेली ठरवून घ्या आणि जोपर्यंत हा लॉस होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये ट्रेडिंग करा. बट जेव्हा तुमचा हा लॉस होईल ना, त्यावेळेस कसल्याही परिस्थितीत तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग बंद करायची आहे. अशा वेळेस जर तुम्ही ट्रेडिंग बंद केली ना, तर तुम्हाला तिथे रिकव्हरीचा विषय येणार नाही आणि तुम्ही जर रिकव्हरी करणार नाहीत ना, तर अशा वेळेस तुमचा मार्केटमध्ये कधीही बिग लॉस होणार नाही. मार्केटमध्ये सर्वात जास्त लॉस होण्याचं कारण हे सिम्पली असतं, की मार्केटमध्ये आपल्याला झालेला लॉस आपण रिकव्हर करायला जातो आणि हा लॉस कधीच रिकव्हर होत नसतो. तर सिम्पली ही गोष्ट फॉलो करून पहा आणि पहा तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये खूप जास्त बदल होतोय की नाही. 100% सांगतो तुमचा ट्रेडिंग लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाणार.